जिल्हास्तरीय रुग्णालयामधील ज्या ठिकाणी संपूर्ण बालकं ठेवण्यात आलेली होती त्या रूममध्ये मोठ्या प्रमाणात स्फोट झाला, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आग लागलेली होती। धक्कादायक म्हणजे या संपूर्ण आगीमध्ये जे आहेत 3 नवजात शिशूंचा मृत्यू झालेला आहे। एकूण 9 बालकं या रूममध्ये ठेवण्यात आलेली होती आणि व्हेंटिलेटरचा स्फोट झाल्यामुळे ही संपूर्ण आग लागल्याची कारण असंच एक घटना 2023 मध्ये पण इथे रिपोर्ट झालेली आहे। 3 बच्चोंची डेथ झालेली आणि 6 आपण वाचवण्यात यशस्वी झालो आहे आणि त्या 3 साठी आपण त्याचे दुःख आहे आपल्याला, आम्ही प्रयत्न भरपूर केले त्यासाठी। अभी बच्चे की तबीयत नाजुक है और आप मिलन भी दे नहीं रहे, यहाँ पर बता नहीं रहेगा क्या है क्या नहीं, बच्चे को क्या करना पड़ता है, कहाँ ले जाना पड़ता है, कोई बता नहीं रहे। अभी तो पता नहीं, हमें वो डॉक्टर बोल रहे क्या ठीक है, वो डॉक्टर मिलन नहीं दे रहे। हाँ, आप कितने बजे आए यहाँ पर हम आए तकरीबन 4-5 बजे का टाइम यहाँ पर पहुँच गए। जर कोणी याच्यामध्ये चुकीचं आढळलं त्यांना एक-एकला सोडणार नाही, कारण लहान मुलं 15 दिवसाचे, 4 दिवसाचे, 10 दिवसाचे बाळांचे जीव आज घेतलेले आहे। इकडे सरकारमधील नेते मंथन फॉर युवामध्ये बसतायत, पण गोरगरिबांची लेकरं रुग्णालयात होरपळून मरतायत। नेत्यांची तरुण मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी स्पर्धा सुरू आहे, त्यासाठी सध्या फुल जोर लावला जातोय। मात्र तिकडे रुग्णालयात काय चाललंय याच्याकडे लक्ष द्यायला मात्र वेळ नाहीये, कारण अमरावती शहरातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे। कारण ही घटना संपूर्ण महाराष्ट्राच्या आरोग्य व्यवस्थेला हादरवून सोडणारी आहे। अमरावती येथील जिल्हास्तरीय रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता कक्षाला पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली। या आगीत अत्यंत निष्पाप अशा 3 नवजात बालकांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला, तर अनेक बालकांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर इतर रुग्णालयांमध्ये तातडीनं उपचार सुरू करण्यात आले। या घटनेमुळे शासकीय रुग्णालयांमधील निष्पाप जीवांची सुरक्षा आणि तेथील अग्निसुरक्षा यंत्रणेचे धिंदवडे पुन्हा एकदा संपूर्ण राज्यासमोर उघडे पडले आहेत। नमस्कार, मी मृणाली पिळतकर। आग लागल्यानंतर या रुग्णालयाची नेमकी अवस्था काय झाली आहे हे आधी पहा। अमरावतीच्या जिल्हास्तरीय रुग्णालयातून रात्री धक्कादायक घटना समोर आलेली आहे, ज्यामुळे संपूर्ण जे आहेत त्या ठिकाणी बालकं ठेवलेली होती या बालकांच्या रूममध्ये मोठ्या प्रमाणात भीषण आग लागल्याची घटना आहे। आपण सध्या त्याच ठिकाणी आहोत। जिल्हास्तरीय रुग्णालयामधील ज्या ठिकाणी संपूर्ण बालकं ठेवण्यात आलेली होती त्या रूममध्ये मोठ्या प्रमाणात स्फोट झाला, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आग लागलेली होती। धक्कादायक म्हणजे या संपूर्ण आगीमध्ये जे आहेत 3 नवजात शिशूंचा मृत्यू झालेला आहे। एकूण 9 बालकं या रूममध्ये ठेवण्यात आलेली होती आणि व्हेंटिलेटरचा स्फोट झाल्यामुळे ही संपूर्ण आग लागल्याची माहिती जी आहे ते जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिलेली आहे। 3ही बालकांचा दुर्दैवी मृत्यू या घटनेत संपूर्ण झालेला आहे आणि उर्वरित बालकांना जे आहेत आता सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आणि काही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये सुद्धा हलविण्यात आलेलं आहेत। या ठिकाणी जे आहेत यशोमती ठाकूर असेल किंवा अनेक राजकीय पदाधिकाऱ्यांनी सुद्धा भेट दिलेली आहे। रात्री साधारणतः 3:30 वाजताची ही घटना आहे। आपण जर एकंदरीत जर बघितलं तर संपूर्ण जे रूम आहेत ते सध्या जळून खाक झाल्याचं चित्र एकंदरीत पाहायला मिळतं आहे। प्रशासनाच्या या संपूर्ण उपाययोजनेवर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दगा आल्याचं चित्र एकंदरीत पाहायला मिळते। तसं जर बघितलं तर गेल्या 2 वर्षा अगोदर सुद्धा याच ठिकाणी अशा पद्धतीची घटना घडलेली होती। त्यावेळी जिल्हास्तरीय रुग्णालयाची जी आहे ती जुनी इमारत होती आणि त्या इमारतीमध्ये सुद्धा अशीच एक घटना घडली होती, ज्यामुळे संपूर्ण जे आहेत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी स्फोट झालेला होता आणि त्यामध्ये सुदैवाने काही जीवितहानी झालेली नव्हती। गेल्या 2 वर्षा अगोदर ही संपूर्ण बिल्डिंग जी आहे ते तयार करण्यात आलेली आहेत। स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या हस्ते या इमारतीचं जे आहे उद्घाटन करण्यात आलेलं होतं आणि 1 वर्षातच अशा पद्धतीची घटना घडणे म्हणजे प्रशासनावर मोठं प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। आता काही बालक जे आहेत ते दुसऱ्या रुग्णालयामध्ये सुद्धा हलविण्यात आलेले आहेत, त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती सुद्धा समोर येत आहे। कॅमेरा पर्सनसोबत मी रोजकडे पाहत राहिलेच मराठी, अमरावती। ही काळजाचा थरकाप उडवणारी घटना पहाटे 3:30 वाजताच्या सुमारास घडली आहे। अमरावती जिल्हास्तरीय रुग्णालयाच्या 3ऱ्या मजल्यावर नवजात शिशु अतिदक्षता कक्ष कार्यरत आहे आणि या कक्षात अत्यंत कमी वजनाची, मुदतपूर्व जन्मलेली किंवा इतर गंभीर आजारांनी ग्रस्त असलेली नवजात बालकं काचेच्या पेट्यांमध्ये आणि व्हेंटिलेटरवर ठेवली जातात। पहाटेच्या वेळी या कक्षात नेहमीप्रमाणे शांतता होती आणि ड्युटीवर असलेले डॉक्टर, नर्सेस, इतर वैद्यकीय कर्मचारी बालकांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून होते।
मात्र अचानक पहाटे 3:30 वाजेच्या सुमारास कक्षातील एका व्हेंटिलेटरमध्ये तांत्रिक बिघाड होऊन भीषण स्फोट झाला. हा स्फोट इतका तीव्र होता की काही सेकंदातच संपूर्ण कक्षात आगीचे लोळ उठले आणि पांढऱ्या काळ्या धुराचं साम्राज्य पसरलं. त्यावेळी नवजात शिशु अतिदक्षता कक्षात एकूण 39 लहान बाळांना उपचारासाठी ठेवण्यात आलं होतं. व्हेंटिलेटरचा स्फोट होताच आणि आगीच्या ज्वाळा दिसताच कक्षात एकच गोंधळ झाला. आरडाओरड सुरू झाली आणि आगीमुळे निर्माण झालेल्या विषारी धुरानं संपूर्ण वॉर्ड वेढला गेला, ज्यामुळे तिथे असलेल्या लहान बाळांना श्वास घेणं कठीण झालं. मात्र अशा अत्यंत कठीण आणि भयानक परिस्थितीतही तिथे कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी, परिचारिकांनी आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी धैर्य दाखवलं. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी धुराच्या साम्राज्यातून आणि आगीच्या वेढ्यातून बाळांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले. कर्मचाऱ्यांनी तात्काळ वैद्यकीय उपकरणं, वायर्स, नळ्या बाजूला सारून बालकांना सुरक्षित ठिकाणी हलवायला सुरुवातही केली. कर्मचाऱ्यांच्या या तत्परतेमुळे 39 पैकी 36 बालकांना वेळेत कक्षाबाहेर काढण्यात यश आलं. अन्यथा ही जीवितहानी अधिक मोठी असती. परंतु या संपूर्ण धावपळीत दुर्दैवानं 3 बालकं आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. आगीच्या तीव्र ज्वाळांमुळे आणि कार्बन मोनॉक्साईड सारख्या विषारी धुरामुळे या 3 चिमुरड्यांचा जागीच होरपळून आणि श्वास कोंडून मृत्यू झाला. ज्या माऊलींनी अवघ्या काही दिवसांपूर्वी किंवा तासांपूर्वी आपल्या बाळाला जन्म दिला होता, त्यांच्यावर आपल्या पोटच्या गोळ्याचा मृत्यू पाहण्याची अत्यंत दुर्दैवी वेळ आली. मेरा नाम मोहम्मद एजाज, राना टाकरखेड़ा शंभू। मैं यहाँ पर रात में जो 3 बजे आग लगी है, उसमें हमारा जो बच्चा है वो एडमिट था वहाँ पर 7-8 दिन से। सांस की दिक्कत चालू थी उसको, तो हमने एडमिट करा है। लेकिन ये रात में 3-3 बजे इसका ऐसा कुछ तो आग लग गई है, बोलते कैसे लगी क्या लगी, तो हमने फिर वहाँ पर एडमिट करते, फिर रात में फिर उन्हें यहाँ पर सुबह यहाँ पर लेकर आ गए। सुपर में लाए तो बच्चा भी बोले तो बहुत ये क्रिटिकल हो गया। कितने दिन का बच्चा है आपका? बच्चा अपना भी 6 दिन का। 6 दिन का बच्चा हाँ। है। आपको कितने बजे मालूम गिरी? मेरे को 3:30 बजे, 3:30 पौने 4 को मालूम हुआ, मेरे को फोन आया। ऐसा मैं तो गांव से फिर यहाँ पर आया। तबीयत कैसी है आपके बच्चे की? अभी बच्चे की तबीयत नाजुक है और आप मिलन भी दे नहीं रहे यहाँ पर, बता नहीं रहेगा क्या है क्या नहीं, बच्चे को क्या करना पड़ता, कहाँ ले जाना पड़ता, कोई बता नहीं रहे अभी वो। किसकी गलती लगती है आपको? गलती किसके, प्रशासन की गलती है, किसकी गलती है दूसरी? तस्लीम खान मेरा नाम है। मेरा भी बच्चा ICU में एडमिट था, 2 दिन की मेरी बच्ची है। ये आग लगी है बोलते, वो बोलते शॉर्ट सर्किट हुआ बोलते हैं। हमको ये तकरीबन 4 बजे के टाइम पता चला, हम घर पे चले गए थे। आपका बच्चा कैसा है अभी और कहाँ पे रखा गया है? अभी ये सुपर हॉस्पिटल में मेरे बच्चे को रेफर किया उन्होंने, और वो ICU में भर्ती है यहाँ पर अभी। प्रकृति कैसी है उसकी, मतलब तबीयत कैसी है? वो तो पता नहीं हमें, वो डॉक्टर बोले क्या ठीक है, वो डॉक्टर मिलन नहीं दे रहे। मिलन नहीं दे रहे? हाँ। आगीतून सुखरूप बाहेर काढलेल्या बालकांपैकी 6 बालकांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्यानं त्यांना तातडीनं अमरावती येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात हलवण्यात आलंय. तिथे त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. उर्वरित बालकांनीही इतर सुरक्षित कक्षात हलवून वैद्यकीय सुविधा पुरवली जाते. साधारणतः 3:30 वाजता मला कॉल आलाय की आपल्या इथे आग लागलेली आहे, आणि त्याच्यानंतर मी इथे कक्षात दाखल झालं. त्यांना विचारणा झालं, ते व्हेंटिलेटरचा स्फोट झाला म्हणून सांगितलं मला त्यांनी. त्यामध्ये आपण 3 बच्चूंची डेथ झालेली आणि 6 आपण वाचवण्यात यशस्वी झालो आहे. आणि त्या 3 साठी आपण त्याचे दुःख आहे आपल्याला, आम्ही प्रयत्न भरपूर केले त्याच्यासाठी, पण त्यांना वाचू शकलं नाही. जे 6 मुलं आपण सुपर स्पेशालिटी आणि पंजाबराव देशमुख तिथे शिफ्ट केलेले आहे आणि सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. या संपूर्ण घटनेमुळे अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या व्यवस्थापनावर आणि सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला जातोय. सर्वात गंभीर आणि संतापजनक बाब म्हणजे या रुग्णालयाला आग लागण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. यापूर्वी सप्टेंबर 2022 मध्येही याच रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात शॉर्ट सर्किटमुळे अशीच आग लागली होती. सुदैवानं त्यावेळी कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी 12 बालकांना सुखरूप बाहेर काढलं होतं आणि मोठी जीवितहानी टळली होती. या दुर्घटनेनंतर शासनानं आणि रुग्णालय प्रशासनानं यातून कोणताही धडा घेतला नाहीये, हेच आजच्या घटनेवरून सिद्ध होतंय. अवघ्या काही वर्षापूर्वीच या रुग्णालयाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं होतं. कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या या नव्या इमारतीमध्ये अत्याधुनिक यंत्रणा बसवल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला होता. मात्र हा दावा पुन्हा फोल ठरलाय. लोकांची लेकरं मरतायत आणि मुरदाड प्रशासन नेते अजूनही झोपेतच आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासन, अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीनं घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ युद्धपातळीवर प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवलं, ज्यामुळे आग रुग्णालयाच्या इतर मजल्यांवर किंवा वॉर्डमध्ये पसरली नाही.
प्राथमिक तपासानुसार व्हेंटिलेटरमधील तांत्रिक बिघाड आणि ओव्हरहिटिंगमुळे हा स्फोट झाला असावा असा अंदाज वर्तवला जातोय. परंतु नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागासारख्या अत्यंत संवेदनशील ठिकाणी उपकरणांची नियमित तपासणी केली जात नव्हती का असा सवाल विचारला जातोय. सरकारकडून मात्र नेहमीप्रमाणे सरकारी उत्तर म्हणजे चौकशी करू असं आश्वासन दिलं जात आहे. दोषी अधिकाऱ्यांवर कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी पीडित कुटुंबियांनी केली आहे. अमरावती जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र या घटनेमुळे संतापाची लाट पसरली आहे. सरकारी रुग्णालयांच्या सुरक्षिततेचे आणि महाराष्ट्राच्या आरोग्य व्यवस्थेचे पुन्हा धिंदवडे निघाले आहेत. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.